10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. शेवटचा प्रश्न आहे. 2 शहरी आहेत, हडपसर, भोसरी. हडपसर सर्वात जास्त मतदार आहेत. 4 ग्रामीण आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातले प्रश्न खूप आहेत. काय जनतेला आवाहन कराल? काय विजन असेल? कोणत्या मुद्द्यावर तुम्ही आता या निवडणुकीत जनतेला आवाहन कराल? मायबाप जनतेला मी हेच विनंती करेन की सातत्याने गेली 5 वर्ष तुम्ही पाहतात तुमचे प्रश्न घेऊन मांडतोय, तुमचे प्रश्न मांडतोय. आणि हे होत असताना जसं 19,500 कोटी रुपयांचे पुणे नाशिक हायवे एलिव्हेटेड कॉरिडॉर, तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे नगर एलिव्हेटेड कॉरिडॉर, याच पद्धतीनं हडपसरसाठी रविदर्शन चौक ते यवत हा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे याचाही DPR आपण सबमिट केलेला आहे. आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी जोपर्यंत म्हणत नाही, मी निधी किती आणला यावर बोलण्यापेक्षा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी या गोष्टीवर आपण जर जास्त भर दिला, म्हणजे मेट्रो असेल, रेल्वे असेल, हायवे असेल, या तिन्हीचं इंटिग्रेटेड अप्रोच असणं गरजेचं आहे. जेणेकरून जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टकडे आपण वळत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडीच्या समस्या सुटत नाहीत. शहरी भागाच्या समस्या वेगळ्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत, नागरीकरणाच्या समस्या आहेत, नागरी सुविधांच्या समस्या आहेत. यामध्ये दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून वॉटर मीटर घटक, या 3 महत्वाच्या गोष्टी खरं तर महानगरपालिकेच्या अखत्यारीतल्या या गोष्टी येतात. परंतु महानगरपालिकेच्या गेल्या 2.5-3 वर्षात निवडणुकाच झाल्या नसल्यामुळं नागरिकांना त्याचाही सामना करावा लागतोय. त्यामुळे शहरी भागातल्या या गोष्टी वेगळ्या आहेत. त्याचबरोबरीने एक फार महत्वाची सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला भेडसावणारी एक फार मोठी समस्या तयार झाली आणि ती म्हणजे मेडिकल एक्सपेन्सेस. ज्या अर्थव्यवस्थेचे गोडवे गायले जातात, वस्तुस्थिती अशी आहे की या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक घराचं सेव्हिंग जे आहे हे सेव्हिंग खूप कमी झालेलं आहे. आणि त्यावेळी घरात जर एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर अचानक या सगळ्या सेव्हिंग्सला त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये इंद्रायणी मेडिसिटी हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण आपल्या मतदारसंघामध्ये करतोय. हा देशात कुठे नाही. या प्रोजेक्टला गती देणं, त्याचबरोबरीनं आदिवासी भागामध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, हा प्रकल्प मार्गी लावणं, ही आत्ताची जी प्राधान्याची जी कामं आहेत ही प्राधान्याची कामं आपण करतो. हडपसरच्या वाहतुकीचा प्रश्न आहे. मी सांगितलं हडपसरच्या वाहतुकीच्या प्रश्नासाठी यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा विचार झाल्याशिवाय आणि त्याचबरोबर हडपसरच्या मागे सातत्याने जे वेस्टचे प्रकल्प मारले गेले, कचऱ्याचे जे प्रकल्प सातत्यानं हडपसरच्या माथी मारले गेलेले, यामध्ये कुठेतरी इक्वल डिस्ट्रीब्युशन अशा प्रकल्पांचं होणं गरजेचं आहे. आणि जर हे प्रकल्प हडपसरच्या माथी मारले जात असतील तर त्याचं कॉम्पन्सेशन सुद्धा हडपसरला येणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा, नागरी सुविधांच्या प्रश्नांचा, मुळात पुणे शहराची अडचण ही झालेली आहे की जेमतेम 9% जमीन ही रस्त्यांखाली आहे, जे एका आदर्श शहरीकरणासाठी 16% जमीन रस्त्यांखाली असणं गरजेचं आहे. त्यामुळे याचा जो याचं जे सोल्युशन आहे हे काढण्याच्या दृष्टीने पुढच्या काळात प्रयत्न. मतदारांना 13 रोजी मतदान होतंय. काय आवाहन? मायबाप मतदारांना हीच विनंती करेन की आजकालच्या समाजकारणात, राजकारणात या सगळ्या गोष्टी पाहत असताना निष्ठा, तत्व, मूल्य या गोष्टींना किंमत आहे की नाही हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. त्यामुळे ही निवडणूक ही केवळ उमेदवारांची, केवळ पक्षांची नाही. ही निवडणूक तुमच्या, माझ्या लेकरांच्या भवितव्याची, तुमच्या नातवंडांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. देश कुठल्या वाटेनं जाणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती की आवर्जून मतदान करा आणि मतदान करत असताना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा. कारण घरच्या माणसाने खांद्यावर उचलून घेतलं तर जगाला आपण मोठे दिसतो. तुमचा आवाज बनून संसदेत गरजत राहिलो, यापुढेही गरजत राहील, हा तुम्हाला शब्द देतो. जय शिवराय.